जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही योग्य वेळ आलेली आहे आणि राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वक्तव्यामध्ये सांगितलं की जर दुष्काळ घोषित झाला, दुष्काळ शेतकऱ्यांना पडला, त्या टायमाला कर्जमाफी देणे ही योग्य वेळ असणार आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागील 4 दिवसांची परिस्थिती बघता, आकडेवारी बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8,91,000 इतकं हेक्टर क्षेत्र हे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेले आहे। अनेकांचे गुरे वासरे वाहून गेले, त्यासोबत अनेकांची शेती खरडून गेली। आजही 3 ते 4 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली येऊन दबून आहे। आजही पूर परिस्थिती कायम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीपामधील संपूर्ण खर्च हा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि खरीपामध्ये कशी मजल मारायची, आता हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आणि हीच वेळ आहे या राज्य सरकारला की शेतकऱ्यांची खरी कर्जमाफी करायची। शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या पद्धतीचं स्टेटमेंट जाहीरनामा महायुती सरकारनं सत्तेमध्ये याच्या पूर्वी निवडणुकी संदर्भामध्ये यांनी जाहीर केलेला होता आणि त्याच्यानंतर अजित पवार असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली की योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि हीच ती आता योग्य वेळ आलेली आहे। सलग 4 दिवसापासून पाऊस, सलग 4 दिवसापासून शेतकऱ्यांची पिके खरडून चाललेली आहे, शेतकऱ्यांचा पिकाची नासाडी झाली आहे, शेतीचा पूर्ण मसनवाटा झालेला आहे। आता तरी या सरकारला जाग यायला हवी, कारण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा संपूर्ण निसर्गाने हिरावलेला आहे। दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्यांना जगावं की मरावं ह्या संपूर्ण द्विधास्मय परिस्थितीमध्ये शेतकरी आज जगतो आहे आणि या काळामध्ये जर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली नाही आणि सरसकट त्यांचा सातबारा जर कोरा झाला नाही तर मग हे सरकार काय कामाचं, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होतो। तर शेतकऱ्यांना आता ज्या भागातील संपूर्ण परिस्थिती, दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागात हे पालकमंत्री असो, कृषी मंत्री असो यांचे दौरे सुरू आहे। त्या दौऱ्यासंदर्भामध्ये यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना विचारधारणा करून व त्यांची समिती गठीत करून जे का आता कर्जमाफी संदर्भामध्ये समिती गठीत करण्यात आलेली त्यांची संपूर्ण आकडेवारी जमा झाली नाही झाली त्याची पूर्तता न करता यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, कारण आता शेतकरी उभा राहण्याच्या परिस्थितीत नाही। शेतकऱ्याची जमाकुंडी पूर्ण या खरीप हंगामामध्ये लावलेली होती, शेतकऱ्याचं पीक गेलं, शेतकऱ्यांचे खते गेले, शेतकऱ्यांची औषध गेली, शेतामधली मातीसुद्धा खरडून गेलेली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने याच काळामध्ये आता हेच ती योग्य वेळ आहे जी शेतकऱ्यांना आधार देण्याची आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आहे। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम या राज्य सरकारनं करावं आणि शेतकऱ्यांना जे काही पीक पाहणी आहे त्याचं सर्व्हर मागील 10 ते 12 दिवसापासून डाऊन आहे। त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पीक पेरा कसा चढवायचा आहे ह्या अशा अनेक संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज घोंगावत आहे, तरी सरकार कर्जमाफी देण्यासाठी कर्जमाफीचा क सुद्धा उच्चारत नाही। ही मोठी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांनी पडलेली आहे। त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे काही योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ, तर साहेब हीच ती योग्य वेळ आहे। याच टायमात जर तुम्ही कर्जमाफी दिली नाही तर मग शेतकरी फासावर लटकल्यावर कर्जमाफी देते का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। आणि काही शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेले, काही शेतकऱ्यांचे गोटेच्या गोटे वाहून गेले, काही शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी त्यांच्याकडे पाहू शकत नाही असं पीक नासून गेलेलं आहे। हातातोंडाशी आलेली सोयाबीन गेली, हातातोंडाचा कापूस गेला, हातातोंडाशी आलेला धान गेला, एकही पीक शेतकऱ्याचं उरलं नाही। खरीपाचा संपूर्ण खर्च केलेला वाया गेला, पुरात वाहून गेला। त्यामुळे आता सरकारनं तत्परतेने कर्जमाफी जी काय मागील काळामध्ये समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला होता त्याकडे आकडेवारी गोळा करून संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं मिशन या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर घेतलं तर कुठंतरी आनंदाची बाब होऊ शकते। अन्यथा हे सरकार शेतकऱ्यांचा फक्त फायदाच घेत आले आहे आणि समोरही फायदाच घेत राहणार आहे, अशी परिस्थिती आज तरी वास्तव हे दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतकरी असाल तर लाईक आणि शेअर व्हिडिओला नक्की करा। धन्यवाद।